निवडणुका 15 जानेवारी रोजी आहे। ह्या निवडणुका पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्धार आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही काही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर चर्चा केली आणि ती सुद्धा चर्चा आता पुढे चाललेली आहे। मीरा भाईंदरमध्ये सुद्धा चर्चा व्हावी अशी विनंती मी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांना केलेली आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांच्याबरोबर चर्चासुद्धा वरिष्ठ पातळीवर चालू आहे। ठीक आहे, शहरी भागामधील काही नेत्यांचा ह्या युतीला आक्षेप जरी असेल तरी शेवटी शिवसेना महायुतीनेच लढण्याच्या साठी प्रयत्नशील आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आता तयारीसुद्धा केलेली आहे। आज मीरा भाईंदर शहरातील शिवसेनेच्या सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी येऊन आपलं जे पक्षाचं फॉर्म असतो तो भरावा आणि त्यांच्या मुलाखती आम्ही आमच्या शहर कमिटीच्या माध्यमातून घेतोय। जिल्हा प्रमुख राजू भोईर, जिल्हा महिला संघटक आमच्या निशाताई नार्वेकर, आमचे 145 विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंह, आमचे 146 विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर, आमच्या पूजाताई आमगावकर, रियाताई म्हात्रे आणि आमचे सर्व प्रभारी यांच्या माध्यमातून ह्या बैठका चालू आहे आणि संजय पांगेजी सगळे आमच्या निवडणूक समितीचे प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या बैठका ह्या ठिकाणी चालू आहेत आणि बैठकीमध्ये प्रचंड प्रतिसाद मीरा भाईंदर शहरातील शिवसैनिकांनी दिलेला आहे। 324 फॉर्म जे भरले गेलेले आहेत त्यांच्या मुलाखती चालू आहेत। काल आणि आज मुलाखती आतापर्यंत चालू होत्या आणि पुढेही आज जेवढ्या 145 विधानसभा मतदारसंघातील जेवढे काही इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती आम्ही घेतो। परंतु प्रामुख्यानं उद्याच्या सभेची तयारीसुद्धा आम्ही सगळेजण करतो आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील शिवसेनेची पहिली प्रचंड महासभा, आम्ही त्याला निर्धार सभा असं म्हणतोय, ह्या निर्धार सभेचं आयोजन आम्ही केलेलं आहे। शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती व्हावी, RPI ह्या घटक पक्षाला सोबत घेऊन त्यांनाही आम्ही सोबत घेऊन पुढे जायचा असा निर्धार केलेला आहे। श्रमजीवी संघटना आहे, विविध पक्ष जे आहेत ज्यांनी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे त्यांनाही सोबत घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे काही आमच्याकडे पदाधिकारी आले होते, त्यांनाही मी सांगितलं की शक्य असेल तर आम्ही तुम्हालाही सामावून घेऊ, परंतु अद्यापपर्यंत त्यांची काही यादी माझ्याकडे आलेली नाही। परंतु शेवटी महायुतीने लढायचं म्हटल्यानंतर आम्हाला जागाचा वाटपाचा हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागेल याची मला कल्पना आहे आणि त्याची काय ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तयारी आहे हे आमचं विचारणं कर्तव्य असल्या कारणानं आम्ही ह्या मुलाखती घेतोय। परंतु एक गोष्ट मात्र आम्ही ठरवलेली आहे की गेल्या 2017मध्ये शिवसेनेची जी परिस्थिती होती ती परिस्थिती आज नाही आहे। आमचे 8 ते 10 त्यावेळेस उमेदवार जे आहे ते एक 60 ते 200-250 मतांच्या फरकानं पराभूत झाले होते। त्यामुळे आम्ही जर योग्य प्रकारे लढलो आणि योग्य उमेदवारी दिली तर आम्हालाही खात्री आहे की आम्ही 50-50% फॉर्म्युला हा ठेवलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर आम्ही लढलो तर निश्चितपणे आमच्या पक्षाला चांगलं यश संपादन होईल। परंतु शेवटी आता उद्या एकनाथ शिंदे साहेब येत आहेत आणि ते येणार असल्या कारणानं मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी त्या सभेला हजर राहावं असं आवाहन ह्या मीरा भाईंदर शहराचा संपर्क प्रमुख म्हणून मी सर्व शिवसैनिकांना केलेलं आहे। सर, 50%च्या फॉर्म्युलेच्या बाबत भाजपाचे आमदार तर तयार नाही आहेत, तर उद्याची जी काही सभा होणार आहे या सभेमध्ये काय घोषणा होणार आहे महायुतीबाबत? नाही, महायुतीबाबत तर एकनाथ शिंदे साहेबच आपल्याशी बोलतील उद्या, कारण शेवटी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रदेशाध्यक्षांशी तेच चर्चा करतायत। मी स्वतः प्रदेशाध्यक्षांशी खूप वेळ ह्या संदर्भात चर्चा केलेली आहे
आता काही लोक प्रदेश पातळीवर त्यांच्या नेत्यांचं जे आव्हान आहे त्याला प्रतिसाद करत नसतील तर तो त्यांचा अंतर्गत पक्षाचा विषय आहे. परंतु महायुतीसाठी अजूनही आम्ही तयार आहोत, कारण शेवटी आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना मानणारे लोक आहेत, योगी आदित्यनाथ यांना मानणारी लोक आहोत, देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत त्या विचारानं चालणारे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आणि आपल्यालाही कल्पना आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला नव्हता मोठ्या प्रमाणात. तेवढ्या मोठ्या प्रमाणात मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वाढदिवस आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला. आणि एवढंच नव्हे तर गोरगरीब जनतेला 75,000 जी दिवाळीची शिधा असतो, प्रसाद असतो, तो प्रसाद दिलेला आहे. त्यामुळे त्या नरेंद्र मोदींच्या जे मार्गदर्शन आहे त्याखालीच आमचा पक्ष चाललेला असल्याकारणानं अजूनही आमची त्यांना विनंती राहील की त्यांनी महायुतीच्या माध्यमातून लढवावं. सर हिंदी में बताइए नहीं बात. राज्य के उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पार्टी